तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, सगळ्यात मोठी खबर आणि सगळ्यात खुश होण्याची आणि हॅप्पी राहण्याची खबर आलेली आहे, ती म्हणजे मराठी बिग बॉस सीझन 6 हे कधी येणार आहे ते. मित्रांनो, हे डेट तर सगळ्यांनाच माहिती झालेली आहे. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पहिलं सांगतो की आपण सगळ्यात पहिल्या प्रोमोची वाट बघत होतो. 1 ते 1.5 वर्षानंतर आपल्या समोर प्रोमो आला. त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर आपल्या समोर डेट पण आणली त्या लोकांनी. आणि डेट आणल्यानंतर बिग बॉस सीझन 6 मध्ये कॉन्टेस्टंट कोण कोण आहेत आता ह्याची आतुरता आहे सगळ्यांना. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी असे 2-3 नाव घेतो. त्यांच्यापैकी मित्रांनो कम से कम 90% चान्सेस आहेत की ते लोक बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये येण्याचे. कारण की मित्रांनो, तशी हिंट पण भेटलेली आहे आपल्याला. आणि हिंट भेटल्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, हिंट भेटली ती खरी असते की खोटी असते ही आपल्याला पुढे चालून समजतं. पण जी हिंट भेटते ती 50%च्या वर असते. कारण की असंच कोणी पण बोलत नाही की बिग बॉस मध्ये येऊ शकतो म्हणून. कारण की आता भरपूर जणांनी व्हिडिओ पण बनवलेले आहेत की हा कॉन्टेस्टंट म्हणून बिग बॉस मध्ये येणार आहे, हा कॉन्टेस्टंट म्हणून बिग बॉस मध्ये येणार आहे. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आता असे काही नाव घेणार आहेत ते बिग बॉस मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. मित्रांनो, त्याआधी सांगतो, सगळ्यात पहिलं आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक पण करून घ्या. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा. आणि कमेंटमध्ये तुमचा फेवरेट कॉन्टेस्टंट कोण आहे ते पण मला नक्की कळवा. मित्रांनो, पहिलं नाव आहे ते म्हणजे हॉटेल लाईन मधला जे हॉटेल भाग्यश्रीवाला किंवा हॉटेल तिरंगावाला आहे, त्या दोघांपैकी एकाला बिग बॉस सीझन 6 मध्ये घेणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्या बिग बॉस मध्ये घेतात असे कॉन्टेस्टंट जे की सगळ्या लाईन मधले असतात. म्हणजे हॉटेल लाईन समजा जे ऑलरेडी रील स्टार किंवा स्टार असतात त्याच्यामधलेच घेतात. म्हणजे समजा काही युट्यूबर घेतात, काही मालिकेतले घेतात, काही ऍक्ट्रेस घेतात, काही मूवी केलेले असतात ते घेतात. तशाच प्रकारे मित्रांनो, आता जे नाव घेणार आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे आणि तिने एक पाठीमागे शो पण केलेला आहे. अनुश्री माने पण बिग बॉस मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. मित्रांनो, अनुश्री मानेचे पण भरपूर चान्सेस आहेत बिग बॉस सीझन 6 मध्ये येण्याचे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मला तर वाटत नाही की हा व्यक्ती बिग बॉस सीझन 6 मध्ये येईल. पण ह्यांचं पण नाव भरपूर काही गाजत आहे, ते म्हणजे श्रीमान लेजंड. श्रीमान दादा जर बिग बॉस मध्ये आला तर वन साइड विन होईल. पण मला वाटत नाही की श्रीमान दादा पण बिग बॉस सीझन 6 मध्ये येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, सीझन 5 मध्ये सूरज चव्हाणला सगळ्यात जास्त ज्याने सपोर्ट केलाय तोच पवन दादा पण बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये येणार आहे अशी खबर येत आहे. तर तुम्हाला कोणता प्लेअर बिग बॉस सीझन 6 मध्ये आवडेल ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आपण कन्फर्म लिस्ट लवकरच घेऊन येणार आहे. चला मग, तोपर्यंत बाय बाय.